विजय संगीत गीत नंबर 153 तू बोलाविले सेवा कराया हे आपण गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 153 तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. मज घे तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला क्षमभावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. मज घे तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. क्षणभर हे तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणे किती भाषणे मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. मज घे तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना. भरती तैशी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. मज घे तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. बसूयात आपण. धन्यवाद. आपण सर्व सेवक वर्ग या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यशाळेसाठी आपल्या चर्चचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सचिव, खजिनदार आणि सर्व विश्वस्त, यासोबतच मंडळीचे सिनियर पाळक वर्ग, या सगळ्यांच्या नियोजनाने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपले अध्यक्ष महोदय देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे. आज आपण एक स्तोत्र वाचूया आणि त्यानंतर प्रार्थना करून पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. स्तोत्रसंहिता 134 कृपा करून आपण आपल्या पवित्र शास्त्रामधून काढूया. स्तोत्रसंहिता 134. स्तोत्रसंहिता 134 आपण सर्व एकत्र मिळून वाचू. परमेश्वराच्या घरात प्रति रात्री उभे राहणारे परमेश्वराचे सर्व सेवक हो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. पवित्र स्थानाकडे वळून आपले बाहू उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा. आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता सियोनेतून तुला आशीर्वाद देव. आमेन.
मी सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करतो, कृपया आपण पुढे यावत व प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. आमच्या सर्वसमर्थ जिवंत गौरवी प्रभू, आम्ही तुला आज सकाळी पुन्हा एक वार मान, सन्मान, गौरव, आदर, महिमा, पराक्रम या सर्व गोष्टी अर्पण करतो, कारण तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझा आभार मानतो. तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुझं स्तवन करावं, तुला धन्यवाद द्यावा ही तुझी इच्छा आहे. आम्ही खास करून प्रभू आमच्या या जिल्ह्यासाठी तू पुरवलेल्या पावसाबद्दल, तू ऐकलेल्या प्रार्थनांबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. प्रभू, आम्हाला या पावसामुळे आनंदी केलं, समाधानी केलं, तुझे आभार मानतो. गतरात्री तू आमचा प्रतिपाळ केलास आणि हा नवीन दिवस आयुष्याला जोडला. आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, पुन्हा एक वार या वर्षाच्या आरंभी आम्हाला प्रभू या रिफ्रेशर कोर्सच्या निमित्ताने सर्व तुझ्या दासांना आम्हाला एकत्र केलंस. आम्ही तुझे आभार मानतो आमच्या एस चर्चच्या सेवा कार्याबद्दल. आतापर्यंत आमच्या सर्व मंडळा, तुझे दास, सर्व पंचमंडळ आणि जे तुझे विश्वासणारे आहेत, सर्वांना तू एका दिलाने तू राखलंस. आम्ही तुझा आभार मानतो. हे परमेश्वर, आम्ही तुझा आभार यासाठी मानतो, या रिफ्रेशर कोर्सच्या निमित्ताने जे वक्ते आम्हाला लाभलेले आहेत, तुझे दास आम्ही नरेश पास्टर यांच्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू, त्यांच्या जीवनाबद्दल, सेवा कार्याबद्दल. आणि मागील दिवसामध्ये त्यांनी येऊन आम्हाला वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आणि पुन्हा एक वार आम्हाला नवीन उत्साह, नवीन जोम, नवीन आनंद मिळावा, नवीन मार्गदर्शन मिळावं, पवित्र आत्म्याची कृपादृष्टी आम्हाला लाभावी या उद्देशाने यावर्षी पुन्हा एक वार हा रिफ्रेशर कोर्स आयोजित केला असताना आम्ही प्रार्थना करतो, या 2-2.5 दिवसामध्ये तू आमची भेट घे. आणि जे आम्ही सिद्धांतिक विषय जरी हाताळलेले आहेत, शिकलेलो आहोत, परंतु आम्हाला आमच्याबरोबर असलेले अनेक संस्था आहेत, अनेक विश्वासणारे आहेत, त्यांच्यासोबत प्रभू आम्ही या सत्यावर विश्वास ठेवून चालावं. म्हणून प्रभू आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावं ही आमची प्रार्थना आहे. त्याचबरोबर आम्हाला ज्या आजूबाजूला समस्या भेडसावत आहेत खोट्या शिक्षणाच्या, त्याहीमधून आम्हाला प्रभू या सर्व जे चुकीचं शिक्षण आहे ते आम्ही प्रभू घालवून द्यावं. ते विचार प्रभू आम्ही काढून टाकावे. आणि प्रभू आम्ही जे सत्य आम्ही शिकलेलो आहोत त्या तो आमचा मूळ पाय आम्हाला पुन्हा एक वार लाभावा. आणि आमची प्रार्थना आहे की इतरांना तोंड देण्यासाठी आणि यापासून आम्हाला अलिप्त राखण्यासाठी प्रभू या रिफ्रेशर कोर्समध्ये तू आमची भेट घे ही आमची प्रार्थना आहे. आमचे मान्य अध्यक्ष यांच्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्या या सर्व काउन्सिल क्षेत्रातील मंडळांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी वेळोवेळी त्यांनी जे जे प्रभू सहाय्य पुरवलं, जे जे त्यांनी मार्गदर्शन दिलं, एवढंच नव्हे तर तुझ्या दासांसाठी जे नियोजनबद्ध कार्य प्रभू त्यांनी आखून दिलं त्या प्रमाणामध्ये प्रभू मागील दिवसामध्ये या सर्व गोष्टी सुनियोजित चालू आहेत. त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आमची प्रार्थना आहे येणाऱ्या दिवसात या नवीन पिढीला पवित्र आत्म्यात तू चेतव, पेटव आणि नवीन उत्साह आणि जोमाने आध्यात्मिक कार्य आत्मिक दृष्टीने करण्यासाठी प्रत्येकाला सद्बुद्धी, शहाणपण दे. सोबतच जे मंडळांचे पुढारी वर्ग देखील या कोर्ससाठी येथील आलेले आहेत त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून प्रभू मंडळांच्या उन्नतीसाठी, तुझ्या गौरवी राज्याच्या वाढीसाठी झटावं अशी कृपा आणि अनुग्रह होऊ दे. प्रभू आम्ही या सेमिनारला तुझ्या हातात सोपवून देतो. आमच्या मान्य वक्त्यांना तुझ्या हातात सोपवून देतो. प्रभू पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्यावर होऊ दे आणि आम्हा सर्वांचाही ताबा तू घे. आम्हालाही प्रभू त्या आत्म्याची प्रेरणा दे. पुन्हा एक वाराचा दिवस आणि आम्ही तुझ्या हातात सोपवून देतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. प्रियजन हो, आपणा सगळ्यांनाच मिळालेल्या सूचनेप्रमाणे आणि ही गोष्ट सर्वच मंडळांमध्ये आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये जाणवते की मंडळांमध्ये शास्त्रशुद्ध असं शिक्षण असावं, मार्गदर्शन मिळावं व आपल्या मंडळ्या वचनामध्ये स्थिरावल्या जाव्या. यासाठी गेल्या 12 वर्षानंतर आज आपल्यामध्ये आपल्या या कार्यशाळेचे सन्माननीय शिक्षक व मार्गदर्शक उपस्थित आहेत. काल परमेश्वराने त्यांचा प्रवास सुकर केला आणि आपल्यामध्ये येणं त्यांचं आशीर्वादित केलं. पास्टर नरेश यांना आपण सर्वच ओळखता, आपल्या अनेकांचा परिचय आहे आणि काही प्रियजन आपण नवीन आहात, परंतु आपली आणि त्यांची लवकरच ओळख होईल. पवित्र वचनाचे गाडे अभ्यासक आणि पवित्र वचनाचं अनेक डॉक्टर, इंजिनियर किंवा जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यांच्यामध्ये ते अतिशय सखोल पवित्र शास्त्राचं शिक्षण देतात, सैद्धांतिक शिक्षण देतात. आणि असं सैद्धांतिक शिक्षण आज आपल्यासाठी
उपलब्ध झालेलं आहे. तर आपल्या या कार्यशाळेचे सन्माननीय शिक्षक किंवा ह्या कार्यशाळेला घेणारे पास्टर नरेश हे आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपण आपल्या एसी चर्च नंदुरबारच्या वतीने त्यांचं स्वागत करणार आहोत. तर त्यासाठी मी सन्माननीय अध्यक्ष महोदय एसी चर्च नंदुरबार डॉक्टर राजेश वळवी सरांना विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन आपले जे नियोजित वक्ते आहेत पास्टर नरेश यांना सन्मानित करावं. आणि फोटोसाठी सागर पाळक साहेब आपण फोटो घ्यावात. सोबतच ह्या संपूर्ण अभ्यासक्रमाचं भाषांतर करण्यासाठी आपल्या मंडळीचे वडील पाळक आहेत, आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब. मी रेव्हरेंड जे एच पठारे पाळक साहेब आपल्याला विनंती करेन, कृपया आपण पुढे यावं व सन्माननीय जयकर पाळक साहेबांचं आपण स्वागत करावं. आपण सर्व टाळ्या वाजूया. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीचे सन्माननीय सचिव, मंडळीचे सर्व सिनियर पाळक वर्ग, त्याचप्रमाणे मंडळीचे पंच आणि मंडळांचे विविध मंडळातून आलेले अध्यक्ष महोदय आहेत. आपणा सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. सोबतच नवापूर क्षेत्रामधून सन्माननीय पाळक वर्ग आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर मी नवापूरहून आलेले आमचे पाळक वर्ग मित्र, कृपा करून 2 मिनिटासाठी आपण उभं राहा. याचप्रमाणे सेलिमपूर मंडळीचेही सन्माननीय खजिनदार आणि अध्यक्ष आहेत, तर अतुल दादा आणि अजून कोण आहेत, प्लीज आपण 2 मिनिटं उभं राहा. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद, तुम्ही आलात, बसा. यासोबतच सर्व पाळक वर्ग आपण सर्व उपस्थित झालात. आपलं ख्रिस्त येशूमध्ये आम्ही स्वागत करतो. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. स्थानिक मंडळीचे वडील आणि स्थानिक मंडळीचे पंच देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ख्रिस्त येशूमध्ये मी आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. 2-3 सूचना मी देतो, मग लगेचच आपण अभ्यासाला सुरुवात करू. आपल्या डाव्या हाताला इकडं जे इंग्लिश मीडियम स्कूल आहे त्याच्या जवळ बाथरूमची व्यवस्था आहे. तर आपल्याला जर बाथरूमला जायचं असेल तर इकडनं जाऊ शकता, इथून रस्ता आहे. आपण त्यांना शाळेत सांगितलेलं आहे की आमचं ट्रेनिंग आहे, ते येते 3 दिवस आपण तिकडचं बाथरूम यूज करू शकता. दुसरी सूचना आहे, आपल्या इथं रायटिंग पॅड आहेत. जर कोणाला हवा आहे तर रायटिंग पॅड आपण घ्या आणि झाल्यानंतर परत इथं जमा करा. उद्या सकाळी परत आपल्याला ते अभ्यासाला मिळेल. सोबतच आपल्याकडे एक वही येईल. मंडळीचे आपल्या काउन्सिलचे सन्माननीय सचिव जे आहेत ते आपल्याला ती वही देतील आणि आपण त्या वहीवरती आपली सही करायची आहे. आपलं नाव आणि मोबाईल नंबर हे द्यायचं आहे, जेणेकरून आपली उपस्थिती या कार्यशाळेसाठी आहे असं त्यावरून नमूद होईल. या महत्त्वपूर्ण सूचना आपणासाठी आहे आणि मध्ये मध्ये काही असेल तर आपल्याला कळवण्यात येईल. आपल्या ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे, वेळापत्रकाप्रमाणे आपण जात आहोत. देवबाप आपलं मिळणं, आपली सेवा आणि दिवसभरातले सर्व कार्य आशीर्वादित करो. यावेळेला आपण सेशनला सुरुवात करूया. May I request Honorable Pastor Naresh, please come forward and teach us. आणि सोबतच मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब, कृपया आपण पुढे येऊन भाषांतराची सेवा करावी. आणि काही सूचना असेल तर कळवा. हे सरकू का? मध्ये घ्यायचं आहे का? You want to stand? You want to stand? You want to stand? I'm a faint. I'm not well. No, I will take. Don't worry about it. Hey, 2 आहेत ना microphone. Okay. So how do? No. It's okay. It's okay. I can manage. But sometimes we have to sit and rest. Good. No, I will stand with you, not a problem. When I'm tired, I will tell you. Anna, please. No.
याची गरज नाही काढून टाक Cable. You can have it conveniently according to your thing. Because your hands should be free. Stand तिकडून लावा. तिकडून लावा. Or you can keep it here. Is it possible to keep it here? Brother. Keep the stair. Or you go the other side so that you can. Get me the camera. You want to take the pulpit, you can. No, this is fine. Okay. You can come closer. Yeah, all right. Hello. It's all right. Very good morning and salam in the name of Jesus Christ. सगळ्यांना सकाळच्या शुभेच्छा आणि येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुम्हाला सलाम सांगतो. Okay. Yes. Okay. Fine. It's been a matter of great joy that I was able to come to Nandurbar after a gap of around 11 years or so. मला आनंद वाटतो की मी पुन्हा नंदुरबारला सुमारे 11 वर्षांनी परत आलो. After I left teaching in Bodwar in the year 2013-14, and that's the time my trip to this side of Maharashtra was come to a stop. महाराष्ट्र बायबल कॉलेज बोदवड येथे मी शिकवल्यानंतर मी परत गेलो आणि त्यानंतर परत महाराष्ट्राकडे येण्याची मला फार कमी संधी मिळाली. And then of course my aged father was with me. त्यावेळेला माझे वयोवृद्ध वडील माझ्यासोबत होते. And he was catching up well in his age, and just about 2 years back he went to be with the Lord. ते अशक्त होत गेले आणि प्रभू घरी 2 वर्षापूर्वी त्यांना बोलावणं आलं. And when he passed away, he was past 90 years. जवळजवळ 90 आसपासचे होते. But the last 4-5 years was a time where he needed me very badly, actually speaking, just to assist him in his movements and eating and things like that. So I could not travel at all the last 4-5 years. मागची 4-5 वर्षे मृत्यू अगोदर ते कठीण परिस्थितीतून गेले. आरोग्याच्या काही समस्या आल्या, त्यांना काळजी घेण्याची फार मोठी गरज लागू लागली. त्यामुळे मी माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी त्या काळजी घेण्यासाठी थोडा मी मागे राहिलो. So after he departed, and that was a gap of about 5-6 years before I could resume my ministry. त्यांच्या मृत्यूनंतर 5-6 वर्षांनी मग मला सेवा कार्यामध्ये परत पूर्ण वेळ देता आला. And I don't know, well, this is the God's timing. When I have started moving around and teaching and preaching the word, suddenly the call came and I was in touch with Brother Stephen, and that is how it all developed, and I'm here today. आणि काय झालं की काही वेळेला मी या संपर्कात आलो की कोणीतरी मला जर सांगितलं, मला संधी मिळाली तर मी सेवेसाठी जाऊ शकेन. आणि मग मला स्टीफन चोपडे पाळकांकडून मला माहिती मिळाली आणि मग आपल्या मंडळाने मला आमंत्रण दिलं. And then
Dr. Rajesh got in touch with me and the discussion went on, and that is how this meeting has come to take place today. डॉक्टर राजेश वळवी यांना ही बातमी मिळाली आणि मग आम्ही दोघं संपर्कात राहिलो आणि मग आज त्याची पूर्तता होताना आपल्याला दिसत आहे. So until the demise of our dear brother Prem Das, I think some of you know that I was coming regularly, I think from 2007 or so till about 2012 or 13. I used to come very regularly, once in 2 months or 3 months. आमचे प्रिय स्नेही श्री प्रेमदास कालू जे आज प्रभूकडे आहेत, त्यांच्या कारकिर्दीच्या दरम्यान मी बऱ्याचदा या भागामध्ये आलो आणि सेवा दिली. I see very familiar faces, even with the names also, even after this 10 long years, but some of them are missing, and I came to know about a couple of them went to be with the Lord, and well, that's how time catches up with people. या 10 वर्षांच्या अंतराच्या या काळामध्ये बऱ्याच जणांची मला ओळख राहिली, काही जण आज मला दिसत नाही. कदाचित प्रभू घरी काही जे गेले, जसे आदरणीय प्रेमदादा गेले, असे काही चांगले माझे मित्र आज विसावा पावल्याचं मला दिसत आहे. Though we are not physically in touch or communicating on a regular basis, yet I keep getting the information of what's happening around in the state of Maharashtra at least. जरी आपण संपर्कात नव्हतो तरी महाराष्ट्रामध्ये काय घडत आहे याची बातमी मला सतत मिळत होती. I did quite a few meetings when Sanjay Chaudhary was around before his demise, when he was the principal, when he was installed as the principal of Maharashtra Bible College. रेव्हरंड संजय चौधरी जे महाराष्ट्र बायबल कॉलेज बोदवडचे प्रिन्सिपल होते, त्यांच्या नेमणुकीनंतर त्यांनी मला अनेकदा बोलावलं आणि मी शिक्षणासाठी आलो. And we had quite a few seminars for pastors in different places in Maharashtra, like somewhere around Nasik and places like around Dhule and all that. I did visit some of these places some 3 years back, just before Corona. कोरोनाचा प्रभाव जगामध्ये पसरला त्याआधी देवाने मला काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नाशिक अशा काही प्रदेशामध्ये सेवेसाठी नेलं. And we had some 4-5 days program in Bhusawal. भुसावळमध्ये 4-5 दिवसांचा कार्यक्रम झाला. In the church of Swapnil Nashikar, Alliance Church. स्वप्नील नाशिककर पाळक साहेब ज्या अलायन्स चर्चचे पाळक आहेत, तेथे मला संधी मिळाली. And then in Jalgaon, where Shashikant Walvi is pastoring the church, there we had about 4-5 days meeting. रेव्हरंड शशिकांत वळवी जे जळगावच्या अलायन्स चर्चचे पाळक आहे, त्यांच्या मंडळीमध्ये सेवा करायची मला संधी मिळाली. Well, that was just about before the Corona time and before Sanjay could go to be with the Lord. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्या अगोदर या सर्व गोष्टी झाल्या आणि अर्थात त्या दरम्यान मग रेव्हरंड संजय चौधरी यांचा मृत्यू झाला. And after that, I have been in and out to Pune and Mumbai and various other places, but Nandurbar I never expected. But suddenly when I heard from Dr. Rajesh, about this that they want to have this kind of meeting, my memories were refreshed. मला अशी काही कल्पना नव्हती, कारण मी मुंबई, पुणे या विभागामध्ये सुद्धा अनेकदा आलो, पण नंदुरबारला येण्याचा माझ्या मनात काही विचार नव्हता. परंतु एके दिवशी डॉक्टर राजेश वळवी यांनी मला फोनवरून कॉल केला आणि मला आनंद वाटला की माझी आठवण कोणीतरी केली. And immediately, even before we could discuss anything about this, he immediately went and booked ahead the tickets and all that. So I had no option. झालं असं की जसं आमचं बोलणं झालं, राजा सरांचं काम करण्याचं तत्व जे आहे ते सरळ हो म्हटलं म्हणजे फिनिश, ते पूर्ण काम केल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांनी लागेच माझ्यासाठी प्रवासाच्या तिकिटांची व्यवस्था करून मला सांगून पण दिलं, ते पाठवून पण दिलं. आणि मला फार मोठा धक्का बसला की बापरे, इतकं आग्रहाने आम्हाला कोणीतरी बोलवत आहे. And then immediately, very next day, the topics were out, and we said, I want this, I want this, I want this, I want this. Oh God. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला जे विषय आपल्याला सिद्धांताबद्दल हाताळायचे आहेत त्या 10-12 विषयांची यादी पण पाठवून दिली. When he told me the time frame, I really started praying. जेव्हा या कार्याबद्दल त्यांनी मला सांगितलं आणि मला यायची इच्छा झाली, मी प्रार्थना करायला सुरुवात केली.
So many things to be packed up in just about the short time that we have. पुष्कळ गोष्टी मला कराव्या लागल्या. पॅकिंग करायची होती, तयारी करायची No, होती. so many subject matters to be packed packed in 2 days' time. या धावपळीच्या आणि गच्चा कार्यक्रमामध्ये मला जी तयारी करायची होती विषयांची, त्याच्यासाठी मला फार श्रम घ्यावे लागले. Right, so because we have a lot of topics to be discussed and to learn. पुष्कळ विषय आहेत यामध्ये आणि त्याच्यातून निघणारे मुद्दे आहेत की ज्यावर आपल्याला चर्चा सुद्धा करणे गरजेचं आहे. But that will not be possible without your cooperation. परंतु ही चर्चा आणि विचारांचा देवाणघेवाण, आदान प्रदान तुमच्या सहभागाशिवाय शक्य नाही. Because unless and until you keep up the timings to save time and to give enough time for covering up the topics, I can only go on and on and on talking, but then we will not have much time for interactions and things like that. आपल्याला नेमलेल्या वेळानुसार जर आपण वागू लागलो, ऐकू लागलो, लिहून घेऊ लागलो, शिकू लागलो आणि सहकार्य करू लागाल तर त्याच्याने जास्त प्रभावी आपलं एकत्र येणं होईल. नाहीतर काय मी बोलतच आहे तुम्ही ऐकत आहात असं व्हायला नको. But take as limited time as possible when you're taking breaks. परंतु जेव्हा 2 वर्गांच्या वेळेमध्ये 5-10 मिनिटाची जी वेळ मिळते, कृपा करून ती सांभाळा, तिला व्यवस्थित वापरा, जे आवश्यक आहे ते करा आणि परत या. So we will spend as much as time as possible right here so that we can discuss the issues. आपण येथे जास्तीत जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवू यासाठी की जे विषय आपल्या समोर आहेत, जे मुद्दे उपस्थित होणार आहे त्यांची आपल्याला चांगली चर्चा करता येईल. Today we will just have an overview of some of the denominations that are there around us, which are quite well known to us. आज आपण थोडा वेळ जे आपले प्रोटेस्टंट पंथ आहेत किंवा मंडळांचे गट आहेत त्यांच्याबद्दल थोडा विचार करणार आहोत. So Dr. expressed his desire that we give an overview of what's happening around in our own circle. आपल्या स्वतःच्या परिक्षेत्रामध्ये काय काय घडत आहे याच्या गोषवारा थोडक्यात माहिती ती सुद्धा तुम्ही आम्हाला द्या असं डॉक्टर राजेश म्हणाले. And I think majority of that issues we know personally, and when we have visited the churches and even in our own interaction with people, we do know many of those things, but just for our information we will just run through some of those things. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित आहेत, आपण ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, याच्यात मला शंका नाही. परंतु काही गोष्टींचा अवलोकन करणं थोडक्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची ठरेल. But tomorrow and after tomorrow I would like to spend a little more time on the subject matter which we have been discussing for several years in fact. काही अनेक वर्ष ज्या विषयावर चर्चा घडते होत आहे आणि ज्याबद्दल शिकवलं जात आहे त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा आपण उद्या आणि परवा येणार. And I think that is of utmost importance because this we see is very rampant all around us, not only here in this state but everywhere, all around the world. सर्व जगामध्ये गोंधळ, धावपळ आणि निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षणाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय. And those will be the cultic teachings. आणि विशेषतः पाखंडी मतवाद जे आहेत त्यांचं शिक्षण जोरात मंडळांमध्ये शिरत आहे. Teachings which appear to be in accordance with the word but not actually teaching the word. असे शिक्षण ते देतात की ते वचनाधारित आहे असं ते म्हणतात आणि दिसतं, परंतु प्रत्यक्ष देवाचं वचन काय सांगतं हे ते आपल्याला शिकवत नाहीत. They will quote verses, they will quote passages, and they will give you all kinds of evidences from the word, but actually the interpretation of those passages and verses will be very different when we look at it contextually. आणि ते अगदी चांगल्या प्रकारे वचनांची आपल्याला माहिती देतात आणि संदर्भ देतात, उदाहरणं देतात आणि मग त्यांच्या मते त्यांचा जो मुख्य मुद्दा आहे, विषय आहे किंवा त्यांचा सिद्धांत आहे ते हळूच त्याच्यामध्ये शिरून आपल्याला शिकवून देतात. Some of the things which I will be sharing tomorrow and day after tomorrow will definitely be from what we have learned, some things, but then I have upgraded some of the material which will give you more of information, and it can be an eye opener in many ways. उद्या आणि परवा यावर मी विस्तारित काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या समोर सादर करेल यासाठी की तुम्हाला त्याची मदत व्हावी आणि तुमची वाढ व्हावी.
Well, before I really get into it, I think there may be a few of you who may not have seen me or known me. But just for your sake, I'd just like to introduce myself and what I'm actually doing. काही जणांना कदाचित माहिती नसेल की मी कोण आहे, तर मी थोडक्यामध्ये माझ्याबद्दल सांगतो. I live in this city of Bangalore, and I have been in the ministry for the past about 35 years. बंगलोर या महानगरीमध्ये मी सेवा देतो. साधारणपणे मागची 35 वर्ष मी ही सेवा प्रदान करीत आहे. I cannot say that I'm pastoring a church, but I'm doing the job of a pastor. मी संपूर्ण वेळ असं पाळकीय काम करत नाही, परंतु ज्या माझ्या मंडळी आहेत किंवा संबंधित मंडळी आहेत त्यांना पाळकीय सेवा मी पुरवत असतो. I do assist people in training people in their pastoral jobs and administration of the church. मी काय करतो की ज्या मंडळांचे पाळक आहेत किंवा सेवक वर्ग आहेत जे वचनाची सेवा मंडळीमध्ये करतात त्यांना सल्लामसलत देतो, मार्गदर्शन करतो, प्रशिक्षण देतो आणि त्या प्रकारे त्यांची वाढ व्हावी म्हणून व्यवस्थापन जे मंडळीचं व्यवस्थापन म्हणतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढे कसं जाता येईल, पारंगत कसं होता येईल याबद्दलही शिकवितो. I train people in evangelism and missions. सुवार्ता प्रसार कार्य आणि प्रेषण कार्य याबद्दलही मी प्रशिक्षण देतो. And my focus is on people who are in professional works. माझा जो मुख्य रोख आहे म्हणजे शिक्षणाचा तो जे शिकलेले व्यावसायिक आहेत आणि उद्योगकरी आहेत त्यांना मी जास्त सेवा देतो. People who are in a higher position, learned people like doctors and engineers and advocates and scientists and journalists and things like that. म्हणजे आपल्या पेशाने जे डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, वैज्ञानिक म्हणा किंवा मोठ्या हुद्द्याची माणसं म्हणा त्या वरच्या वर्गामधल्या उच्चवर्गीयांमध्ये म्हणजे पेशाने उच्च असणाऱ्या या माणसांमध्ये म्हणजे त्या कामामध्ये मी त्यांना मदत करतो. So my meetings are mostly in the area of conducting open forums. उघडी खुली चर्चा करण्याची मी सेवा प्रदान करतो. So we will have some 100-200 people sitting around, all Hindus and non-Christians basically, and they're all in well-placed positions in their jobs. आणि मग मी अशा खुल्या मंचावर सेवा दिल्यामुळे जे आलेले असतात वेगळ्या वेगळ्या व्यवसायातून उच्च शिक्षण घेतलेले त्यांच्यासोबत मग मी आपली वेळ घालवतो. So we have a topic and then I do the presentation, then there will be shooting questions and that is how we start the debate. मग मी एखादा विषय त्यांच्या किंवा एखादा मुद्दा मी त्यांच्यासमोर मांडतो आणि मग आम्ही त्यावर वादविवाद करतो. आता हा शब्द लक्षात ठेवण्यासारखा आहे, वादविवाद करतो म्हणजे विचारांची अगदी कसून देवाणघेवाण करतो. Right. So and on the other side, I train people in the field of evangelism, and I do give pastors refreshers course like what we have done here for several years and what we are going to do now. या सोबतच मी प्रशिक्षण देताना घडवण्याचंही काम करतो आणि पाळक सुवार्तिकांच्या प्रशिक्षण सेवा कार्याला मी मार्गदर्शन करतो. And apart from that, I do give module courses in various Bible colleges around the country. भारतामध्ये असणाऱ्या बायबल शाळांमध्ये काही नमुनेदार अभ्यासाचे मी संच तयार करतो आणि त्यांना देतो. So it could range from 1 week to 15-20 days a course module. एक आठवडा ते 2 आठवडे अशा प्रकारचे एक नमुनेदार अभ्यास संच मी प्रदान करतो. So which actually is known as apologetics. आपल्या विश्वासाचं समर्थन करणे हा विषय फार महत्त्वाचा आहे जो आपण अभ्यासणारच आहोत. अपोलॉजेटिक्स याला मराठीमध्ये म्हणतो आपण आपल्या विश्वासाचं म्हणजे पवित्र शास्त्राने दिलेल्या आपल्या विश्वासाचं समर्थन करणे हा एक मी विषय हाताळतो. How we can defend our faith when we are talking to non-Christians. अपोलॉजेटिक्स किंवा विश्वासाचं समर्थन करणं म्हणजे जे अविश्वासणारे आहेत किंवा ख्रिस्ती नाहीत त्यांना काही वेळेला सुवार्ता सांगताना म्हणा, चर्चेत म्हणा, काही प्रश्न ते आपल्याला विचारतात. कधी कधी ते योग्य असतात, अयोग्य असतात, पण आम्ही या पद्धतीचा वापर करून त्यांना योग्य उत्तरे देतो. So this is practically based on the scriptures, which is taken from 1 Peter. 3 Peter.
विशेषतः पेत्राच्या पत्रामध्ये पहिल्या पेत्राच्या पत्रामध्ये 3 अध्याय 15 वचनामध्ये पाऊल सांगतो की आपल्यामध्ये असणाऱ्या आशेबद्दल प्रत्युत्तर करायला आपण प्रशिक्षित झालं पाहिजे, हिंमत धरली पाहिजे. Right, so the verse says, therefore set apart Christ as Lord in your hearts and be always ready to give an answer to everyone who questions your faith. मी वाचतो ते वचन आपल्यासाठी. Yes. Somebody can read in Marathi? I have the Marathi. Okay. पेत्रास म्हणतो 15व्या वचनामध्ये की तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा, तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या. Okay. Always be ready to give answers. उत्तर देण्यास सदैव नेहमी सिद्ध असा. This is very important for us as Christians who take our faith seriously. आणि जे विश्वासणारे ख्रिस्ती आपला विश्वास गंभीरपणे घेतात त्यांच्यासाठी हे शिक्षण अति महत्त्वाचं आहे. Well, I'm not going to discuss the subject of apologetics with you, maybe today and tomorrow. I'm not going to do that. But I'm just giving you an understanding as to how important it is for us as Christians to be evangelical in our outlook, not only by definition, but also in practice. हा विषय आपण घेणार उद्या कदाचित किंवा परवा, परंतु त्यामागे उद्देश हा आहे की इव्हँजेलिकल म्हणजे सुवार्ता प्रसारकीय मतप्रणालीचे सुधारणावादी ख्रिस्ती लोक जे आहेत, म्हणजे प्रोटेस्टंट इव्हँजेलिकल जे आहेत. इव्हँजेलिकल म्हणजे सुवार्ता प्रसारक मतवादी आणि धर्मसुधारणा. प्रोटेस्टंट म्हणजे सुधारणावादी ख्रिस्ती महामंडळ जे सुवार्तावादी आहे. We don't simply profess our faith, we don't keep our faith to ourselves, but we want to share our faith with others. याचा अर्थ असा की आपल्या विश्वासाचं समर्थन करताना आपण आपला विश्वास जो आहे तोच केवळ आपण सांभाळत नाही, त्याचं रक्षण करत नाही, तर उलट त्या विश्वासाच्या द्वारे जे सत्य आपल्याला समजलं आणि जे पवित्र शास्त्र शिकवतं ते आपण इतरांना सांगतो. We don't say that I have faith, I am saved, thank you Lord, that's about it. आपण एवढंच सांगत नाही मी विश्वास ठेवला, माझं तारण झालं आणि देवाची स्तुती असो, येथेच आपण थांबत नाही. I'm going to heaven, thank you for that. आणि मी आता स्वर्गात असणार आहे म्हणून हे परमेश्वरा तुझा धन्यवाद असो, एवढंच सांगत नाही. I want my neighbor to be saved. माझी इच्छा काय आहे की जो विश्वास मी ठेवला आणि ज्याद्वारे माझं तारण झालं, स्वर्गाच्या जीवनाची खात्री झाली, तो माझ्या शेजाऱ्यांना सुद्धा मिळावा, त्यांनी पण स्वर्गाच्या राज्यात यावं, या तळमळीने मी हे करतो. I want my friends to be saved. माझी इच्छा आहे की माझ्या मित्रांचं तारण व्हावं. I want my relatives to be saved. अनेक जे धर्म मतप्रणालीने चालणारे आहेत त्यांचं तारण व्हावं. So we don't keep our faith to ourselves, but we express it to the extent that we share our faith. म्हणजे आपला जो विश्वास आहे तो आपण अगदी तल्लख हुशारीने देवाच्या सामर्थ्याने इतरांना सादर करतो. But what happens while we are sharing our faith is, पण जेव्हा आपण या प्रकारचं समर्थन करतो त्यावेळेला काय घडतं? people ask us questions. लोक प्रश्न विचारतात. That is where our problem is. आपली समस्या नेमकी हीच आहे की जेव्हा आपण आपलं समर्थन करतो तर मग आपण जे बोललो त्याबद्दल लोक आपल्याला प्रतिप्रश्न करतात. Now the point is, the main aim of apologetics is to give answers. मग समर्थन शास्त्र जे आहे किंवा आपल्या विश्वासाचं समर्थन करण्याची जी पद्धती आहे त्याचा उद्देश काय आहे की लोकांचं शंका निरसन करणं, प्रश्नांची उत्तर देणं आणि समर्थनही करणं. But the problem is, how do you answer these questions? मग आता या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर तर दिलं पाहिजे, हे पण बरोबर आहे असं आपल्याला वाटतं,
पण मग अजून एक प्रश्न निर्माण होतो तो असा की मग मी कशा प्रकारे मी हे उत्तर दिलं पाहिजे. Well, Peter says to do it with meekness and with respect. परंतु पेत्र काय सल्ला देतो आपल्याला बघा, त्या पत्राच्या 15व्या वचनामध्ये तो म्हणतो हे उत्तर तुम्ही सौम्यतेने आणि भिडस्तपणाने, भिडस्तपणा म्हणजे जसे त्यांनी झाले विथ ड्यू रिस्पेक्ट, समोरच्याचा अपमान न करता सन्मान्य आहे असं समजून त्यांना आपण देवाचे भय धरून देवाचं वचन सांगणे. But that is only the attitude. परंतु ही झाली आपले, हा झाला आपला कल, विचार करण्याची फक्त पद्धती. Right, that is the way we should be when it comes to responding to questions. That is what people don't see. It's only, we maintain that and we do it. That's about it. आपण काय करतो की आपल्या ज्या विश्वासाचं समर्थन करताना आपण कृती पण करतो, परंतु परत तिथे थांबून जातो. But where are the answers? आणि जे प्रश्न विचारले जातात किंवा उपस्थित होतात त्यांची उत्तरं मग कुठून आणणार. You should respect, you should be humble, that is your attitude. Okay. तुम्ही नम्र आहात, तुम्ही भिडस्त आहात, हा तुमचा आध्यात्मिक कल आहे. But answers, परंतु उत्तरे हो, what answer will you give? कोणत्या प्रकारचे उत्तर किंवा प्रत्युत्तर तुम्ही कराल. Like for example, when you go and share in a place like this, generally when you say Jesus is the Lord and you need to receive him, he forgives, he loves, and he does this, he does that, all kinds of things you say about God, and says receive Jesus. आपण पुष्कळदा घोषणा जेव्हा करतो तेव्हा म्हणतो की देवाने आपला पुत्र दिला, तो येशू ख्रिस्त आहे, तो आपल्याला जीवन देतो, आरोग्य देतो, असं करतो तसं करतो, हे आपण सर्व सांगतो. And generally, God fearing non-Christians, they say yes, we also believe Jesus. देवाचं भय धरणारे ख्रिस्ती नसणारे लोक सुद्धा आहेत. ते काय म्हणतात, हो आम्ही येशू ख्रिस्ताचा सन्मान करतो. Hindus, if you talk to, they say we already have 3,600,000 gods, and God says one more God is not going to make big difference. आपले शेजारी प्रिय हिंदू धर्मात बाबा असं ते म्हणतात. You don't accept my view, you want me to accept your view? आम्ही तुमचं ऐकायचं, तुमचा दृष्टिकोन पाहायचा, पण तुम्ही आमचं काहीच ऐकायचं नाही, हे कसं काय. So that discussion becomes an argument. अशा प्रकारच्या विचारांचं आदान प्रदान झाल्यामुळे वैचारिक तंटा त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि मग त्याचे दुष्परिणाम सुद्धा होतात. तुम्हाला मला हे समजतं. So what happens to humility and respect? मग नम्रता आणि भिडस्तपणा काय आहे. Slowly it starts. हळूहळू आपण सुरुवात करतो. We start losing it. आणि जवळजवळ आपला जो युक्तिवाद आहे तो आपण पराभव झाला म्हणून स्वीकारतो. Temperature starts rising. परंतु आपल्या डोक्याचं तापमान हे उकळण्याच्या पॉइंटवर जाऊन पोहोचतं. We become restless. आपण अगदी म्हणजे चलबिचल होऊन जातो. What do you mean? This is where it comes to afterwards. त्यांनी हात वर केले म्हणजे असं तुम्हाला समजलं असेल, येऊन जा बघू काय करतं ते. अशी वृत्ती मग आपल्यामध्ये आपोआप निर्माण होते. I will say येशू मसीह की जय. Please tell श्रीराम की जय. मग आपण म्हणू बोला प्रभू येशू ख्रिस्ताचा महिमा हो. मग ते म्हणतील तुम्ही पण म्हणा जय श्रीराम. Will you? मग आपण ते करू का, ते करतील का. We cannot do it. आपण अशा प्रकारे दबावाचा आपण वापर करू शकत नाही. This is where the problem is. म्हणून उत्तर देणे किंवा प्रत्युत्तर करणे There is हे फार मोठा प्रश्न निर्माण होतो. So there is a way of responding to certain questions. मग त्याचा अर्थ असा की काही विशिष्ट प्रश्नांना एका विशिष्ट प्रकारे काही पद्धतींचा वापर करून सादर करायचा आहे. And that is why Peter says, don't
rush yourself to give an answer. पेत्र जेव्हा म्हणतो तुम्ही सिद्ध असा, त्याचा अर्थ तो हे सांगतोय की तुम्ही असं धावत जाऊ नका एकदम कुठेही. Because answers cannot be given like that. कारण नुसते उत्तरांनी काही फरक पडणार नाही. But he says, be ready with the answers. परंतु तो याचं म्हणणं असं आहे की तसं करण्यासाठी म्हणजे समर्थन प्रभावी व्हावं म्हणून आपल्याला आपली तयारी नेहमी करून ठेवायला पाहिजे. And that means you need to study. त्याचा अर्थ असा की आपण सिद्ध असायला पाहिजे, तयार असायला पाहिजे. कारण अजून आपल्याला त्याच्यासाठी कशाची आवश्यकता लागते? मग अध्ययनाची गरज लागते. Answers here doesn't mean that it should come from our mouth. उत्तर देणे म्हणजे तुम्हाला जे काही सुचलं वाटलं तोंडातून बोलून टाकलं त्याला उत्तर देणे म्हणत नाही. But Peter's intention is that it should come from here. पण पेत्राचं म्हणणं असं आहे की बुद्धीचा वापर करून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही ते करा. Now, a question can be raised over there when we say this. This is where some of the mainline churches and sometimes, the so-called believers have a problem with apologetics. This is seemingly apparent problem. मी हे अनुभवलं आहे की मोठी महामंडळं महाराष्ट्रातली म्हणा कुठेही असली तरी आणि त्या मंडळांमध्ये असणाऱ्या अधिकार वर्गांना किंवा पाळक सुवार्तिकांना एक मोठी समस्या आहे, ती ही की आपल्यामध्ये असणाऱ्या विश्वासाचं समर्थन त्यांना योग्य प्रकारे करता येत नाही. What is the issue? मग मुद्दा काय आहे? Brother, we are all spiritual people. असं मग ते म्हणू लागतात की हे भावा, अरे तुला माहीत आहे आम्ही किती आध्यात्मिक लोक आहोत. We believe in the word of God. We have the Bible. देवाने दिलेलं पवित्र शास्त्र, त्यावर आमचा विश्वास आहे आणि आमच्याकडे त्याची प्रत पण आहे. And to give us understanding of the Bible, we have the Holy Spirit. आणि त्याची समज मला यावी, देवाच्या वचनाचं आकलन व्हावं म्हणून माझ्यामध्ये पवित्र आत्मा पण आहे. And the word of God itself says, Jesus says, येशू ख्रिस्त म्हणतो, when you stand before people, लोकांसमोर जेव्हा तुम्ही येता, don't worry about what you're going to talk. तुम्ही जे काही बोलणार आहात किंवा तोंडातून तुमच्या निघणार आहे त्याचा जास्त विचार करू नका, असं येशू म्हणाला. Because कारण की whatever you're supposed to speak will be given by the Holy Spirit. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे काही प्रत्युत्तरात बोलणार ते बोलणं कोणापासून लाभणार आहे? तुम्हाला पवित्र आत्म्यापासून. असा समज बऱ्याच लोकांचा आहे. So therefore, brother, this is not necessary. मग अशी विचारधारा असणारी महामंडळं, नेतेगण, पाळक, सुवार्तिक, जे कोणी ते आहेत, शिकलेले, बुद्धिवादी, ते असं म्हणतात मग आमच्याकडे बायबल आहे, त्यावर आमचा विश्वास आहे, ते देवाचं वचन आहे, आम्ही त्याला अभ्यासतो, म्हणजे पाहतो, ऐकतो, बोलतो. पवित्र आत्मा आम्हाला त्याचा प्रकाश देण्यासाठी असल्यावर पवित्र शास्त्र अध्ययनाची गरजच काय, असा ते समज करून घेतात. Right? Because we have ready-made everything God-given. Right? I don't have to worry about what I should speak, how I should answer. No. God, Holy Spirit will give you in an instant. Your answer is ready and you can speak and you can get out. आपण काय करतो? शेवटी या भरोशावर राहतो, पवित्र आत्मा माझ्या तोंडातून वधून घेणार आहे ना,
मग हे सर्व ठेवा बाजूला गोंधळ, ह्याची काही गरज नाही. So therefore, according to the biblical understanding, as believers, what should be ready with? This. म्हणून आपण आपल्या हृदयामध्ये सुद्धा ह्याची पूर्वतयारी करून देवाचं वचन साठवलं पाहिजे. This is important, brother. मग ते असं म्हणतात की ब्रदर असं नाही बरं का, आपलं अंतःकरण फार महत्वाचं आहे, हे जाऊ दे बाकीचं, पण अंतःकरण महत्वाचं आहे. This is not important. हा वरचा मजला जो आहे म्हणजे मेंदू, त्याची गरज नाही, इथेच बरं आहे. Now we are into deeper trouble if we take that stand. आणि मग असं केल्यामुळे अजून आपल्या मोठ्या अडचणी निर्माण होतात आणि आपण देवाचं वचन ज्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे त्या प्रकारे आपल्याला समजत नाही. Whatever you speak, it is coming from the Holy Spirit. तुमचा असा समज होऊन जातो जे काही तुम्ही बोलून राहिले तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलत आहे. Even if you are talking some nonsense, it is from the Holy Spirit. तिथे तुम्ही बकवास करत असाल, मूर्खपणाच्याही गोष्टी मारत असाल, Of it, आणि काय म्हणतात तुम्ही आणि मी, मग हे कोण बोलत आहे? पवित्र आत्मा, देव बोलत आहे. आणि काय बोलत आहे? काय पण चाललंय. One live example I'll give you. एक उदाहरण मी देतो. You all must have seen on your YouTube. YouTube पाहतात ना तुम्ही? All of you have smartphones, no? Though you are not smart, but still you use a smartphone. That's good. पाहिजे तेवढे तुम्ही पुढारलेले दिसत नाही, पण स्मार्ट वाटत नाही, पण स्मार्टफोन वापरता. So many people's smartness depends on how they use the smartphone, not on their how they use their smartness. आणि मग जे अशा स्मार्टफोनच्या आहारी गेलेले लोक आहेत ते स्मार्ट त्या फोनमध्येच असतात, इकडे वरती काही त्यांचं संचय होत नाही. So that is why they use a smartphone. आणि त्यांना तो मोबाईल किंवा तो स्मार्टफोन यासाठी वापरायचा आहे. Don't worry, I am also using a smartphone. हे पण वापरतात असं त्यांचं म्हणणं आहे. Okay, so why I am saying this is many a times when we as Christians give answers to some questions which the non-Christians ask. जेव्हा आम्ही आपल्या विश्वासाचं समर्थन करून ख्रिस्ती नसणाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो, we may be talking like that. आपण सुद्धा तेवढेच महान असू शकतो. Because our knowledge is just limited to our Bible. आपलं ज्ञान जे आपण संपादन केलेलं आहे ते आपल्याला माहीत असलेल्या बायबल पुरतच आहे. Just me and my Bible. मी आणि मला माहीत असलेलं माझं ते बायबल. My understanding. मला जे समजतं तेच. This is given to me by the Holy Spirit. आणि मग त्याला समर्थन करायला आपला विचार मांडताना आपण काय म्हणतो? पवित्र आत्माने मला सांगितलं, शिकवलं. We think we are glorifying God with that. अशा करण्याने आपण देवाचे गौरव करत आहात का? Actually speaking, we are blaspheming God, not glorifying God. अध्ययनपूर्वक वचनाचं समर्थन घेऊन तुम्ही आपला विश्वास जर जाहीर करीत नाही तर देवाचा गौरव करण्याऐवजी आपण त्याचा अपमान करत आहोत. Because we are giving wrong information. कारण आपण जे द्यायला पाहिजे, जी व्याख्या करायला पाहिजे, जे स्पष्टीकरण द्यायला पाहिजे ते देत नाही. See, true that the Christian answers are very different from the worldly answers. It is true. ही गोष्ट सत्य आहे की पवित्र शास्त्राने दिलेली उत्तरे या जगात देण्यात येणाऱ्या उत्तरांपेक्षा वेगळी आहेत. But परंतु one difference is, एक फरक हा आहे, Christian answers cannot be unreasonable and illogical answers. अतार्किक, बुद्धिप्रामाण्य नसणारी उत्तर देणारा हा खरा ख्रिस्ती असतो असं नाही. तार्किकता
आणि बुद्धी प्रामाण्यता. Unreasonable and illogical. बुद्धीचा वापर करणे, तर्क शास्त्र आहे, तर्कांचा योग्य वापर न करणे, त्या पद्धती ठाऊक नसणे, आणि मग त्या नसल्यामुळे जे काही बोललो देव पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलतो एवढं सांगून आपण गाशा गुंडाळतो. Let me just give you the comparison. एक तुलना देतो मी तुम्हाला. Modi gave this answer, and we all know the answer is absolutely stupid. ही गोष्ट खरी आहे की माननीय पंतप्रधान यांनी दिलेली त्या वैज्ञानिक उत्तर ही बुद्धीला न पटणारी आहे. It is unlearned answer. न शिकलेली उत्तरं म्हणजे ठाऊक नसलेलं क्षेत्र आहे, आणि त्याला दिलेली उत्तरं ही कधीही त्याचं ताळमेळ बसणार नाही. He's talking nonsense. अतिशय बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी ते सांगतात. If he was in front of me, I would have asked him, where did you learn this? Who told you this? मी असतो समजा मी असतो तर मी असं विचारलं असतं की सर महोदय हे शिक्षण आपल्याकडे कुठून आलं, कुठून शिकलात, Who taught you? कोणी शिकवलं तुम्हाला. So what's happening? काय होतं? I am questioning the source from where Modi got that answer. आणि मग मी असं जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा मी काय करत आहे, सोर्स म्हणजे उगम, म्हणजे जेथून ते पुस्तक आलं, ती माहिती आली, ती तत्वे आले, त्याला इंग्रजीमध्ये आपण सोर्स म्हणतो. जसं इंटरनेटवरून तुम्ही काय घेता त्याची तुम्ही माहिती ठेवणं गरजेचं असतं, त्याला सोर्स म्हणतात. मी जो उगम आहे म्हणजे जे मूळ आहे, जे सत्य ज्ञान आहे त्याच्या आधारे बोलतो. Supposing if Modi says, my source is Abdul Kalam Azad. ते असं म्हणाले समजा आदरणीय प्रधानमंत्री की हा जो उगम आहे माहितीचा, जे तुम्ही ही माहिती घेतली आहे त्याचा उगम आदरणीय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांच्यापासून आहे. You know what my reaction will be? माझी प्रतिक्रिया काय असेल? Then Abdul Kalam Azad is also one stupid. मग ज्यांच्याकडून ज्ञान मिळालं ते पण अशाच प्रकारचे अज्ञानी असतील. Right? I am not blaming Modi, I am blaming the source from where Modi got that information. मी पंतप्रधानांना दोष देत नाही आहे. मी काय बोलत आहे, जी माहिती किंवा जे तंत्रज्ञान आपण मिळवलं असं बोलतो, पण त्याचं समर्थन करण्यासाठी ते कोठून घेतलं तुम्ही, ही माहिती कोठून मिळाली, तो जो उगम म्हणजे सोर्स, मी त्याला प्रश्न करत आहे. Now, Modi should have verified, and I would say, Modi ji, you should have found out, you should have cross-checked, you should have learned. मी समजा तेथे असतो तर मी आदरणीय पंतप्रधानांना असं बोललो असतो की महोदय हे तुम्ही असं करा, अगोदर माहिती करून घ्या, कोणाला तरी विचारा, बघा ते बरोबर आहे की नाही, आणि मग आपण चर्चा करू शकतो. When we give unreasonable and illogical answers, जी उत्तरं कोणतंही कारण नसताना दिलेली असतात किंवा कारण मीमांसा न केलेली असतात, जी उत्तरं तर्कावर आधारित नसतात, the same principle applies to us also. तीच तत्वे आपल्याला पण लागू होतात हे विसरू नका. When our answers may be different, आपली उत्तरं वेगळी असू शकतात, our answers may be out of the world, या जगा पलीकडची ती उत्तरे असू शकतात, our answers may be unacceptable to people, काही वेळा लोक त्याचा स्वीकार करणार नाही असंही असू शकतं, people may not believe it, लोक विश्वास ठेवणार नाहीत, people may not like it, लोकांना ते आवडणार सुद्धा नाही. but परंतु if those answers are reasonable and logical, they are always right. जर आपण दिलेली उत्तरे ही कारणमीमांसा करून
आणि तर्कावर आधारित असतील तर ती उत्तरे बरोबर आहेत असं मी म्हणतो. But if it is illogical and nonsensical, कारण मीमांसा नसलेली आणि कुठली शहानिशा केलेली तर्कविहीन जी आपली परिभाषा होते, then people will ask you, मग आम्ही असं विचारू, where did you get this from? ही जी तुमची जी मांडणी आहे किंवा हे जे तुमचे विचार आहेत, बोलणं आहे, हे कोठून प्राप्त केलं? Who gave you these answers? अशी उत्तरं तुमच्या प्रश्नांना कोणी दिली? What do we say? तुम्ही काय म्हणाल? Our Bible says that. तुम्ही म्हणाल बायबल असं म्हणतं. What is this Bible? हे काय आहे बायबल? Word of God. देवाचं वचन. That means God gave these answers. देवाचं वचन म्हणजे ही जी उत्तरं दिली ती देवाने दिलेली आहेत. So if your answers are unreasonable and illogical, जर उत्तरे कुठली कारण मीमांसा न केलेली आणि तर्करहित असतील, then काय होतं? देवालाच मग बोट दाखवावं लागतं. God is also illogical. आणि मग तुम्ही काय म्हणता? खरं पाहिलं तर म्हणजे जे बुद्धिजीवी आहेत ते काय विचार करतात? कारण मीमांसा विरहित, तर्क विरहित हे विचार मांडले आणि म्हणणारा जो आहे, मांडणारा तो म्हणतो बायबलचा देव आणि बायबलने आम्हाला शिकवलं. तर आपण कोणाबद्दल बोलत आहोत? जो देव आहे तो सुद्धा कुठलीही शहानिशा करणारा नाही आणि त्याची बुद्धिमत्ता तर्क शुद्ध नाही असं आपण म्हणतो, त्याला दोष देतो आपण. So your answers are not making sense to me. तुमची उत्तरं माझ्या प्रश्नांचं समाधान करतच नाहीत ना हो. So therefore, म्हणून the source that you are quoting from is also nonsensical. मग जर तुम्ही म्हटले की अमुक अमुक पुस्तकातून, ग्रंथातून किंवा या व्यक्तींकडून आम्हाला ही माहिती प्राप्त झाली, तर मग ती माहिती सुद्धा कारण मीमांसा नसलेली, म्हणजे शहानिशा न केलेली आणि तर्क शुद्ध नसलेली आहे. We are so passionate, we are so emotional, and we are so aggressive in our evangelism. We want to preach because we love God, we love the scriptures, we love Jesus, we want to preach. We go with all that passion, we go with all that emotion, but when we open our mouth, we only vomit out nonsense. आपल्यामध्ये उभारी असते, आपण एकदम आवेशाने भरून निघतो, आज तर आपण करूनच टाकूया, आणि जातात, बोलतात, तुम्ही म्हणता सुवार्ता सांगितली, सर्व काही करतात, त्याचा शेवट काय होतो? You have all night prayer, you have fasting prayer, you have sitting prayer, standing prayer, lying down prayer, all kinds of prayers. सर्व प्रकारच्या प्रार्थना केल्या, उभा राहून, बसून, गुडघे टेकून, झोपून, आणि तुम्ही उपवास केले आहेत, रात्रभर प्रार्थना करता, and you go and talk nonsense. आणि मोठ्या उत्साहाने जाता, आणि जे पटणार नाही, जे रास्त नाही, तेच तुम्ही सांगता. त्याला आपण बकबक म्हणतो मराठीमध्ये. The same thing is done by the non-Christians. The same thing is done by the non-Christians. अशाच प्रकारची प्रवृत्ती किंवा विचारधारा ख्रिस्ती नसणाऱ्यांमध्ये पण आढळते. नुसताच ख्रिस्ती महामंडळात नाही, इतरात पण आढळते. But the God of the Bible says, परंतु पवित्र शास्त्राचा देव काय म्हणतो? Isaiah chapter 1 verse 18. यशाया संदेष्टाचा ग्रंथ काय म्हणतो आपल्याला? 1:18 मध्ये. परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील, ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.
What is God doing here? देव काय करीत आहे? Come, तो म्हणतो या, let us reason together. आपण बुद्धिवाद करूया. Reasoning is asking questions, giving answers. बुद्धिप्रामाण्य पद्धती म्हणजे प्रश्न समजणे आणि त्याची यथार्थ उत्तरे देणे. God is not saying, come, let us argue together. No. देव असं म्हणत नाही तुम्ही या आपण वादविवाद करू. Not argue together. वादविवाद नाही. He says, let us reason together. हा बुद्धिवाद आहे. देव म्हणतो बुद्धिप्रामाण्य पद्धतीने आपण एकमेकाशी संवाद साधू. You have a question? तुम्हाला प्रश्न असेल Come, या, ask your question. मला विचारा काय प्रश्न आहे. I will give you an answer. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. There is an answer for every question. प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर आहे. But the condition is, अट ही reasonable questions have reasonable answers. बुद्धिवादाने आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरे बुद्धिवादावरच अवलंबून असतात. Illogical questions. Can they repeat? This very important sentence. Please, please. तुम्ही ते मी जे बोललो ते लक्षात घ्या, लिहून घेत असाल तर बोललं की बुद्धीने किंवा बुद्धिवादाने विचारलेली प्रश्ने त्यांची उत्तरे पण बुद्धिवादावर अवलंबून असतात. हे फार महत्वाचं वाक्य आहे, तुम्ही ते नोंद करा. Logical questions have logical answers. त्याचप्रमाणे तर्कशास्त्र आधारित प्रश्न जे असतात त्यांची उत्तरे सुद्धा तर्कशास्त्र आधारितच असतात. Sensible questions have sensible answers. समजून घेण्याच्या मर्यादेमध्ये येणारे प्रश्न त्या समजेवरच अवलंबून असतात. समजण्यावर नाही. समज हा शब्द वेगळा आहे. समजेवर अवलंबून असतात. If your question is worth asking, then there is a worthwhile answer to that. एखादा प्रश्न अत्यंत उपयोगी किंवा महत्वाचा जर असेल तर त्याचं उत्तर सुद्धा तितकंच महत्वाचं आपण दिलं पाहिजे. Now there's a reason why I'm telling you all these things. I'm just laying the background. मी हे एवढं विश्लेषण का केलं, ही पार्श्वभूमी यासाठी आहे की तुम्हाला ते समजावं. Because whatever we are going to do today, the rest of the day and tomorrow and the day after, आज उद्या आणि परवा जे काय आपण करणार आहोत, it's all based on how we understand. त्याचा आधार काय आहे हे आपण कसं समजून घेतो. Understand what? पण ही काय समजायला पाहिजे आपल्याला. The word of God. देवाचं शास्त्रोक्त वचन. Simple. साधं सरळ उत्तर देवाने दिलेलं त्याचं बुद्धिप्रामाण्य पद्धती आधारित वचन. The point that I'm trying to make is, मला जो मुद्दा मांडायचा तो असा, I don't say that quoting a Bible verse as an answer to a question is not right. I'm not saying that. माझं म्हणणं नीट समजून घ्या. पवित्र शास्त्राच्या वचनांची पुष्टी करून ती वचनं सांगून उत्तरं देतात तर ती पद्धत चुकीची नाही. मी ते नाही म्हणत आहे. Supposing, just an example, समजा we believe Jesus as the divine Lord, God. जर आपण असा विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त हा पारलौकिक अलौकिक दिव्य व्यक्ती आहे, प्रभू आहे. He is the God. परंतु त्यासोबत आपण हेही म्हणतो तोच एकमेव देव आहे. He is not one of the gods. अनेक देवांमध्ये तो एक देव नाही. He is the God, the only God.
तोच एकमेव देव परमेश्वर आहे. If somebody says, कोणी असं म्हटलं this is wrong, हे चुकीचं आहे बाबा, our response is, आपली प्रतिक्रिया काय असायला पाहिजे? this is what the Word of God says. आम्ही जे सांगतो आहोत, उत्तर देत आहोत, ते देवाच्या वचनाच्या आधारावर आहे. The Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, Jesus says in John's Gospel chapter 10 verse 18, I and my Father are one. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 18व्या वचनामध्ये लेखक योहान असं म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, मी आणि पिता एक आहोत. And then later on it says in John chapter 14, it says, he who has seen me has seen the Father. आणि 14व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की ज्यांनी मला पाहिलं त्यांनी देवाला पाहिलं. And in John 5 we have several statements where it says, whatever the Father does, the Son does. अनेक त्याची वचने आहेत की जो बोलला येशू तो म्हणतो जे पिता करतो तेच मी करतो. So in the Bible we have so many verses which claims the divinity of Christ. आणि अशी वचने आहेत की जी वचने प्रभू येशू ख्रिस्ताचं दिव्यत्व किंवा दैवीपण समर्थन करतात. What is happening? काय घडत आहे मग? Somebody is questioning us. कोणीतरी आपल्याला प्रश्न करतो, Why do you say Jesus is the God? की ते म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्तच एकमेव देव कसं काय? And immediately we open the Bible and we start quoting verses. आणि मग तुम्ही बायबल घेता आणि तुम्ही मग वचन एकामागे एक तुम्ही सांगू लागता. He doesn't know who is John, he doesn't know who is Mark, he doesn't know who is Matthew, he doesn't know who is Paul. You start quoting verses from the Bible to support your view. तुम्ही काय करतात? समोरच्या व्यक्तीला बोलताना हे लक्षात घेतलंच नाही की समोरच्या व्यक्तीला बायबल म्हणजे काय माहीत आहे का? योहान कोण होता? प्रेषित कोण होते? हे काय होतं? ते काय होतं? माहीत आहे का त्याला? ते तुम्ही लक्षात घेतच नाही. तुम्ही आपली बंदूक धरून गोळ्या मारतच जातात. तसं घडतं. Just because you bring out the Bible, if that fellow brings out the Bhagavad Gita, what you will do? समजा असं झालं युक्तिवाद करताना की तुम्ही बायबल उघडून सांग हे सांग ते सांग ते करता करता त्याच्या विश्वासाच्या समर्थनार्थ त्यांनी जर श्रीमद भगवद्गीता आणली तर तुम्ही काय And he कराल? starts quoting from the Vedas. आणि जर तो वेदांमधून बोलू लागला आणि समर्थन करू लागला, He quotes from the Puranas. आणि मग पुराणे जे आहेत 18 पुराणे त्याच्यातून जर तो सांगू लागला, of which you have absolutely no idea. तुम्ही इतके विद्वान आहात की तुम्ही त्याचं समर्थन करण्यासाठी धाव घेणार का? You have no idea what he is तुम्हाला talking. कळतच नाहीये किंवा याची कल्पना नाहीये की जो समर्थनाचा विषय आणि प्रश्न आहे ते कुठे कुठे चाललेला आहे. So any question that is raised, you immediately quote from the Bible. एखादा प्रश्न केला लागलीच बायबल उघडता समर्थन करता. True, it may be making sense to you. त्यात बायबलच्या वचनाचा अर्थ कदाचित तुम्हाला समजतो Because you believe it. आणि तुम्ही विश्वास ठेवता म्हणून. But that fellow is not a believer. परंतु ती व्यक्ती तर विश्वास ठेवणारी ख्रिस्ती नाही ना. It doesn't make sense to him. आपण जे काय बोलतो ते त्याला त्याची काही त्याचं आकलनच होत नाही ना. So Bible quotation is not the answer to that person. त्या व्यक्तीच्या प्रश्नांना पवित्र शास्त्राचा वचनांचा भडीमार करणे ही पद्धत चुकीची आहे. If you do this, असं जर कराल then you are throwing pearls before swine. तुम्ही कसं काम करतात? मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे डुकरांपुढे मोती टाकू नका का टाकू नका असं म्हटलं ना. तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला लागतो की आपण काय केलं. Right? Precious word. अतिशय मूल्यवान देवाचं वचन.
You are freely throwing it around. अगदी फेकून राहिले तुम्ही, घेऊन घ्या. And that fellow, तो म्हणतो हे काय टाकलं माझ्यावर, मला काय फरक पडतो, I don't care. मी परवा नाही करत. It's true, because it is not making sense to him. He is not able to connect with that. त्या व्यक्तीचं जे शोधन आहे आणि समाधान आहे, त्याची उत्तरांची जी भेसळ आपण करून सांगतो, तर त्याचं समाधान होतच नाही. But if you spend a little more time, परंतु जर तुम्ही थोडा वेळ पवित्र शास्त्र अध्ययनात घालवाल and importantly think about it, वेळ घालवाल आणि त्यावर व्यवस्थित विचार जर कराल, think about it. विचार करणे. The problem with today's Christianity is आजच्या ख्रिस्ती धर्माच्या मतप्रणालीमध्ये this is a foreign word. डोक्याने विचार करणे हा शब्द त्यांच्या थैलीमध्ये नाहीच आहे. No, brother, we are led by the Spirit. We are not led by thinking. ते म्हणतात, ब्रदर, पवित्र आत्म्याने आम्ही चालतो बरे का, असे विचार आमचं काही कामाचं नाही. We are led by feeling. काय वेळेला आमच्या भावना इतक्या उचंबळून येतात की त्या भावनांच्या प्रेरणेने आपण धावत सुटतो. We always confuse feeling with leading of the Holy Spirit. जी भावना आपल्यामध्ये निर्माण होते त्याला आपण काय समजतो, त्याला आपण असं समजून घेतो, ही जी माझ्यामध्ये भावना आली आहे ना, मग ती हसण्याची, रडण्याची, जे काय असेल, तर ती आहे ना पवित्र आत्म्याच्या द्वारे आलेली आहे. I am led by the Spirit. मला देवाचा आत्मा चालवत आहे. How do you know? मग ह्या भावनांचा कल्लोळ, गोंधळ पाहिल्यावर कसं समजावं की पवित्र आत्मा याच्यामध्ये आहे? If I ask you a simple question, how do you know you are led by the Spirit? How? समजा मी तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही म्हणता जर पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं, तुम्हाला वाटतं का की हे सर्व ऐकल्यावर पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करीत होता? Your answer will definitely be like Modi's answer. आणि मला खात्री आहे की माननीय पंतप्रधानांनी ज्या प्रकारे युक्तिवाद मांडला, तुम्ही तसंच कराल. Okay. How do we respond? आपण प्रतिसाद कसा देणार? How do you know that you are led by the Spirit? पवित्र आत्म्याने तुम्हाला चालवलं गेलं आहे हे कसं ओळखणार? I feel I am led by the Spirit. आम्ही एवढंच म्हणू, ते महत्वाचं नाही ब्रदर, माझी अशी पक्की भावना आहे की मला देवाचा आत्मा प्रेरित करीत आहे. I know I am led by the Spirit. मला माहीत आहे, तुम्ही म्हणाल की हे सर्व पवित्र आत्म्याच्या द्वारेच घडत आहे. I know the Lord is leading me. देव माझा उपयोग करेल मला समजतं. I think this is just based on feeling, not on a concrete thought. अशा प्रकारे सर्व जे काय आहे ते भावना प्रधान असल्यामुळे याच्यामध्ये ना तार्किकता आहे, ना बुद्धी प्रामाण्य पद्धती आहे, न देवाच्या वचनाचं आकलन आहे. हे सर्व आपलंच काहीतरी निर्माण झालेलं आहे. आपण चहासाठी ब्रेक घेणार आहोत. Okay, a little more time we will spend on thinking and what the scripture says, and then we will move on. Okay, we will take a break. ब्रेक घेणार आहोत चहासाठी आणि विचार करणे यावर आपण थोडं अजून उहापोह करू. What is the connection between study, thinking and mind as far as the scripture is concerned? We'll just spend a little time because I'm just trying to put the background so that we can proceed. मन, चित्त आणि विचार यांचा पवित्र शास्त्राने दिलेला नेमका जो त्यांची जी साखळी आहे ती आपण कसं समजणार हे आपण बघू.
So this is going to kind of be a context for the rest of the day and tomorrow. आपल्या संपूर्ण या प्रशिक्षणाचा मुख्य गाभा यावर अवलंबून आहे. थँक्यू. धन्यवाद पाळक साहेब या मौल्यवान मार्गदर्शनासाठी. थोडक्यात प्रार्थना करू आणि मग आपण चहा घेण्यासाठी जाणार आहोत. चर्चच्या दारामध्येच आपल्या सगळ्यांसाठी चहाची व्यवस्था आहे. 12 वाजता आपण परत येऊ आणि 12 ते 1 वाजेपर्यंत मग पुढचा आपला तास असेल. 1 ते 2 जेवण असेल. 2 नंतर पुन्हा आपला क्लास असेल. या महत्त्वपूर्ण सूचना आहे. बरं, आपण 10 मिनिटात परत येऊ. LP ओळी पाळक साहेब पुढे येतील, थोडक्यात प्रार्थना करतील, चहा घेऊ आणि मग लगेच परत येऊ आपण. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, जिवंत आमच्या स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावात आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या वचनाचं गहन अध्ययन प्रभू तुझ्या दासाकरवी आमच्या समोर ठेवलेलं आहे, यासाठी की तुझी वचनाची सत्यता अगदी प्रभावी रीतीने प्रभू आम्हाला या जगासमोर ठेवता यावी. म्हणून प्रभू येशूच्या वचनाच्या द्वारे तू आज आम्हाला एक विशेष प्रकाशन तू देत आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. पुढील सर्व जे काही अध्ययन होणार आहे त्यामध्ये तुझी कृपा आमच्यावर राहू दे. आणि खरोखर प्रभू तुझं वचन किती अद्भुत आणि गहन आहे आणि या जगासमोर प्रभावी रीतीने सादर करण्यासाठी लागणारी कृपा तू आम्हा सर्वांस दे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे.